मराठा रिजर्वेशन मुलतवी होने के बाद मराठा बरादरी गुस्से में है। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड के कारकुनों ने नांदेड़ जुनूब के रुकन असेंबली मोहन राव हम्बर्डे की रिहाइशगाह के सामने जागरण आंदोलन किया। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड के रियासती सदर माधव देवसरकर की क़यादत में ये एहतजाज किया गया। इन्होंने मुतालबा किया कि फौरी तौर पर मराठा रिजर्वेशन से मुतालिक मौक़िफ़ को ख़त्म किया जाए। ये आंदोलन तकरीबन 1 घंटे तक जारी रहा। रुकन असेंबली मोहन राव हम्बर्डे ने एहतजाजियों से मुलाकात की और उनके मुतालबाती मेमोरेंडम को कबूल किया और इनके मसाइल से वाकिफ़ियत हासिल की। वाज़ेह है कि मराठा रिजर्वेशन को मुलतवी करने पर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड की जानिब से अवामी नुमाइंदों की रिहाइशगाह के रूबरू एहतजाज करने का ऐलान किया गया था। ब्रिगेड का कहना है कि 9 अक्टूबर को जिला सरपरस्त वजीर अशोक चौहान के घर के सामने भी एहतजाजी मुजाहरा किया जाएगा। मोहन राव हम्बर्डे के मकान के सामने किए गए एहतजाज के मौके पर डॉक्टर बालाजी पेनूरकर, विलास पाटिल हिंगले, मंगेश कदम, विजय पाटिल कदम, सुनील पाटिल कदम, हनुमंत वाडेकर व दीगर मौजूद थे। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड का मराठा आरक्षण के तौर जो स्थगिति मिली और नौकर भर्ती के अनुसंग 1 तारीख से 10 तारीख तक हमारा आंदोलन है। 9 तारीख को अशोक राव चौहान इनके घर पे हमारा समारोह है। वहाँ पे ठिया आंदोलन है, जागर आंदोलन है। ये जो सत्तेत बैठे वाले, दोनों सत्ते में बैठे वाले लोग प्रतिनिधि जब जागर करने के बाद जागा नहीं हुए तो इनारे टाइम में उनको जागा करने का बोले तो हम स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड स्टाइल से उनको जागा करने का प्रयत्न करेंगे और महाराष्ट्र में उनको करेंगे। सभी महाराष्ट्र में जितने मराठा आमदार है वो सभी आमदारों के घर पे हमारा जागर आंदोलन अभी 9 तारीख तक चालू है। प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या संघी जिल्हा परिषद जिल्हा कार्यकर्ते, सर्व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आज जागरण आंदोलन आज माझ्या घरासमोर आणलेलं आहे। खरोखर त्याचा अन्याय झालेला आहे। गेल्या वर्षी 2 वर्षाखाली तत्कालीन सरकारनं हे आरक्षण जाहीर केलं। त्याच्यावर गेल्या 1 वर्षाखाली मुलांना काही त्याच्या सुविधा आरक्षणाचा लाभ झाला आणि अचानक कोर्टानं या आरक्षणाला स्थगिती दिली। त्यामुळं यावर्षी काही वडिलांचे पालकांचे मुलं इंजिनिअरिंग कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो, करोनामुळे परीक्षा लांब झाल्या आणि ती वंचित झाले। हे फार मोठा अन्याय झालेला आहे। आणि अगोदर नाही का ज्या सकल मराठा हे आंदोलन निघालतं, एक मराठा लाख मराठा हे एक आंदोलन, त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते होते, सर्व पक्ष मराठी समाजाचे होते, मराठी समाज होते, सगळे नेते होते, इतर समाजाचे सुद्धा नाही का आमदार कार्यकर्ते होते। आणि त्याने नाही का त्या आरक्षणाच्या विरोधात मोर्चा काढला होता, 1 दिवस मोर्चा काढला होता आणि त्यांच्या सगळ्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागतो म्हणजे फार मोठा चुकीचा निर्णय असं मला वाटतं। निर्णय मान्य करावा लागेल पण हे मोठा अन्यायकारक निर्णय झालेला आहे। बरेच सुप्रीम कोर्टाचे केसेस आज याच्यामध्ये चालू आहेत, प्रकरण चालू आहेत, त्याला स्थगिती मिळाली नाही आणि मराठी आरक्षणालाच स्थगिती भेटली म्हणजे खरोखर इथं अन्याय झाला आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्ही विरोध करणार नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी सगळ्या आज मी मराठी समाजाचा मराठ्यावर अन्याय झाला याकरता माझ्या परीनं माझ्या विधानभवनातील मी सगळे मराठी आमदार जे भी मराठी विचाराचे जे अन्याय व्हायला त्याचे सगळे आमदार धरून ती एकतर्फी त्याची मागणी विधानसभेत करणार आहे आणि 100% ह्या आरक्षण भेटाव करण्याकरता मी 100% त्यांच्या पाठीशी उभा आहे।